सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचं बक्षीस वितरण सोहळा संपन्न होत झाला आणि या वर्षीचं नवीन अध्यक्ष सागर भालेकर यांची नियुक्ती केलेली आहे आणि 2024-2025 चे अध्यक्ष वरुणजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज हे या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ पार पडला। येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये जे काय अडचणी असतील किंवा गणेशोत्सव मंडळामध्ये जे सण साजरा करत असताना येणारे 2025-26 अध्यक्ष म्हणून आमचे सागर भालेकर हे राहतील आणि येणाऱ्या सर्व गणेशोत्सवाच्या निमित्तानं सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा। आज कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने हे बक्षीस समारंभ आपण आयोजित केला होता। या महामंडळाच्या माध्यमातून जेवढी काही मंडळ आहेत कल्याणमध्ये जे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे आणि त्याचबरोबर आता आपण नवीन वेगवेगळ्या स्पर्धा त्यांच्यासाठी आयोजित करण्याचं काम या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे। आणि हे सगळं काम करण्याची संधी मला महामंडळाचे संस्थापक अभिमन्यू गायकवाड साहेब असतील, नातू साहेब असतील, कडव साहेब असतील, राजाजी सावंत असतील, पेंडकर परिवार असेल, हरदास परिवार असेल, त्याच्या सर्व या संस्थापक सदस्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। आणि खरंच चांगला अनुभव या सार्वजनिक महामंडळात काम करण्याचा मला आला। संपूर्ण शहराभर जवळजवळ 400 ते 500 मंडळापर्यंत पोहोचण्याची संधी मला मिळाली। त्यांच्या समस्या सोडवणे, त्यांना भेटी देणे हा चांगला अनुभव मला मिळाला। महानगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याशी समन्वय साधण्याचं काम करता आलं त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व संस्थापक सदस्यांचं खूप खूप आभारी आहे। तर मी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांचे संस्थापक सर्व अभिमन्यू गायकवाड, राजाशेठ सावंत, त्याच्यानंतर हरदास परिवार, त्याच्यानंतर पेनकर परिवार यांनी मला ही संधी दिली। मी तर सर्वप्रथम सर्वांचे आभार मानतो आणि आमचे माजी अध्यक्ष वरुण शेठ पाटील यांचे आभार मानतो। आता मी नवीन ह्या वर्षीचा अध्यक्ष झालेलो आहे। मी मनापासून जेवढं चांगलं कार्य करता येईल सर्व गणेशोत्सव मंडळासाठी ज्या काही समस्या असतील ज्या सोडवता येईल याचे पूर्ण मी प्रयत्न करीन आणि सर्वांना ह्या निमित्ताने शुभेच्छा देतो। बस।